तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेच्या 21व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात आजच्या घडीची नेत्याच्या घडीची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची बातमी येत आहे. लाडक्या ताईंनो, तुम्ही ज्या हप्त्याची वाट पाहत होता, तुम्ही ज्या हप्त्याची प्रतीक्षा करत होता, तर तुमची प्रतीक्षा ही लवकरच संपणार आहे. आणि लाडक्या ताईंनो, सर्वात मोठी बातमी म्हणजे या येणारा जो तुमचा पुढचा हप्ता असणार आहे तो 2100 रुपये सुद्धा येण्याची शक्यता आहे. लाडक्या ताईंनो, तुम्ही ही बातमी बिलकुल खरी ऐकत आहात. समोरचा जो येणारा हप्ता असेल तो 2100 रुपये सुद्धा येऊ शकतो. कारण आता जे पार पडलेलं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे, या अधिवेशनामध्ये राज्याचे मुख्यमंत्री यांनी लाडकी बहीण योजनेसाठी लागणाऱ्या पुढच्या 1 वर्षासाठीच्या निधीची तरतूद केलेली असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिलेली आहे. आणि लाडकी बहीण योजनेच्या मानधनात वाढी संदर्भात सुद्धा त्यांनी या संदर्भात भाष्य केलेलं आहे की वेळेवर म्हणजेच वेळ आल्याच्या नंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये 1500 वरून त्यांच्या लाडकी बहीण योजनेच्या मानधनात वाढ करून 2100 रुपये इतकी वाढ करणार असल्याची सुद्धा त्यांनी माहिती दिलेली होती. आणि लाडक्या ताईंनो, लवकरच या संदर्भात तुम्हाला सकारात्मक बातमी ऐकायला येईल आणि तुमच्या खात्यावर 1500 ऐवजी 2100 रुपये जमा व्हायला सुरुवात होणार आहे. तर लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना विधानसभा निवडणुकीच्या अगोदर तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या संदर्भात आश्वासन दिलं होतं की आम्ही जर सत्तेत आलो तर 1500 रुपयांऐवजी लाडक्या बहिणींच्या मानधनात वाढ करून 2100 रुपये देऊ. आणि हीच खरी वेळ असणार आहे. लाडक्या ताईंनो, आता वाढीसाठी 2 वर्ष निघून गेलेले आहे आणि हीच खरी संधी असणार आहे सरकारला आता की लाडक्या बहिणींच्या मानधनात वाढ करून त्यांना 2100 रुपये दिलेच पाहिजे. आणि यासाठी आपण सरकारला विनंती करणार आहोत की आता तरी ही खरी वेळ असणार आहे. लवकरात लवकर लाडक्या बहिणींना येणारा जो हप्ता असेल, मार्च महिन्याचा जो हप्ता असणार आहे किंवा एप्रिल महिन्याचा जो हप्ता असेल तो 2100 रुपये करण्यात यावा. आणि लाडक्या ताईंनो, यावर तुमचं मत तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये स्पष्ट करायचं आहे. तुम्ही कुठून हा व्हिडिओ पाहता हे सुद्धा सांगायला विसरायचं नाही. आणि आपल्याला येणारा जो हप्ता आहे तो 2100 रुपये यायला पाहिजे काय हे सुद्धा कमेंट करून कमेंट मध्ये सांगायचं आहे. त्यानंतर लाडक्या ताईंनो, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मार्च महिन्याच्या हप्त्याला आता विलंब होणार नाही. लवकरच तुम्हाला मार्च महिन्याचा हप्ता सुद्धा जमा होण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे. आणि या हप्त्याच्या वितरणासंदर्भात आपण वरिष्ठांकडून माहिती काढण्याचा प्रयत्न करतच आहोत. जशी आपल्याकडे नवीन माहिती येईल सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत. जय महाराष्ट्र.